नमस्कार मैत्रिणींनो, टुडे स्पेशलच्या आजच्या भागामध्ये मी आपलं स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत गोबी मटर आलू। ही भाजी तुम्हाला आवडली तर करून बघा। आपण आता गॅस पेटवून घेऊ। आपला पॅन तापलेला आहे। मी आता 2 पळी तेल घालून घेते। आता आपण बटाटे फ्राय करून घेऊ। हे बटाटे मी साल काढून बारीक चिरून घेतलेले आहे। आपल्याला बटाटा, गोबी आणि मटर या तिन्ही पण भाज्या छानपैकी तेलावर परतून घ्यायच्या। आता आपला हा बटाटा छान परतून झालेला आहे। तर मी काढून गोबी फ्राय करायला घेऊ। आता मी गोबी घालून घेते। फ्राय करून घेते। आपली गोबी पण फ्राय झालेली आहे, काढून घेते। आपला गोबी आणि बटाटा फ्राय करून झालेला आहे। मी मटर फ्राय करून मटर पण झालेले आहे। आता आपण ह्याच पॅन मध्ये थोडंसं तेल घालून कांदा आणि टोमॅटो परतून घेऊ। कांदा घेतलेला आहे मी, हा जाडसर घेतलेला आहे कारण आपल्याला याची पेस्ट बनवून घ्यायची। थोडासा परतून घ्यायचा। आपला कांदा लालसर झालेला आहे। आपण टोमॅटो टाकून घेऊ। हा कांदा मी मोठ्या साईजचा घेतला होता आणि टोमॅटो पण एक घेतलेला आहे। हे मी 1 इंच आलं, 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि 3 मिरच्या घेतलेल्या आहेत। त्या पण घालून घेते। हे बघा, आपला टोमॅटो मऊ झालेला आहे। आता मी हे थंड करायला ठेवते। हे मिश्रण थंड झालेलं आहे। आता मी मिक्सरच्या सहाय्याने बारीक वाटून घेते। आपण यामध्ये 5 ते 6 काजू घालून घेणार आहोत। आता मी कढई ठेवलेली आहे। आपण गॅस लावून घेऊ। 2 पळी तेल घालून घेते। आता आपण बारीक चिरलेला कांदा घालून घेऊ। हे मी 1 कांदा घेतलेला आहे, छान असा बारीक चिरून घेतलेला आहे। लालसर रंग येईपर्यंत परतून घेऊ। त्या भाजीची तुम्हाला जास्त जर क्वांटिटी हवी असल्यास तुम्ही कांदा आणि काजूचं प्रमाण जास्त घेऊ शकता। आपला कांदा परतत आलेला आहे। आपण मसाले घालून घेऊ। थोडीशी हळद, जिरे पूड पाव चमचा, 1 चमचा धने पूड, 1 चमचा लाल तिखट आणि थोडासा गरम मसाला। आपण कांदा टोमॅटो बनवलेली पेस्ट टाकून ही ग्रेव्ही आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची आणि नंतर फ्राय केलेल्या भाज्या घालून घ्यायच्या।
बघा आपल्या ग्रेव्हीला तेल सुटत आहे. आपण कुठल्याही भाजीला ग्रेव्ही बनवताना तेल सुटेपर्यंत परतून घेतलं ना की त्या भाजीची एक अलगच टेस्ट लागते. म्हणून तेल सुटेपर्यंत आपण परतून घ्यायचं आणि छान असा स्मेल येतो. आपलं मीठ घालून घ्यायचं राहिलं होतं, मी मीठ घालून घेते. छान तेल सुटलेलं आहे. ग्रेव्ही थोडी घट्टपणा आलेला आहे कारण आपल्याला भाज्या पण घालून घ्यायच्या, म्हणून जास्त भाजी घट्ट व्हायला नको म्हणून मी थोडंसं कोमट पाणी टाकून घेते. आपल्याला ही ग्रेव्ही तेल सुटेपर्यंत शिजून घ्यायची. आता आपण त्या फ्राय केलेल्या भाज्या मी टाकून घेते. आता ह्या भाजीला आपल्याला 5 मिनिटं वाफ काढून घ्यायची. आता आपण वाफ काढून घेऊ. 5 मिनिटं झालेली आहे. आपण आता आपली भाजी बघूया. हे बघा आपल्या भाजीला छान तेल सुटलेलं आहे. कोथिंबीर घालून घेते. आता भाजी तयार झाली. गॅस बंद करून आपण सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊ.